नमस्कार, एडियनच्या सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात मी अक्षय मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या सर्व घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती। मराठा आरक्षण मिळत नाही, दुसरीकडे डोक्यावर कर्ज। चिठ्ठी लिहून आणखी एका मराठा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। वडगाव कोलाठी येथील घटना। घाटकोपर होल्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यूनंतर मनपाचे होल्डिंग स्वतःहून स्ट्रक्चरल ऑडिट केले नसल्याचे उघडकीस। अद्यापही ऑडिटसाठी मनपा उदासीन, नागरिकांच्या जीविताशी खेळ। आता बघूया सविस्तर बातम्या। आपल्या महानगरपालिकेने एखाद्या एजन्सी मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यापेक्षा बॅनर मालक असलेल्या एजन्सीलाच ऑडिट करण्याच्या सूचना केल्यात। अद्यापही ऑडिटसाठी मनपा उदासीन असून नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। मुंबईच्या घाटकोपर भागात सोमवारी वादळी वाऱ्याने होल्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खडबडून जाग्या झाल्या। मात्र महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने शहरात किती होल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का याची माहिती घेणं सुरू केलं। धक्कादायक बाब म्हणजे मनपाने होल्डिंग पॉलिसीचे धोरण 2005 मध्ये स्वीकारलं। 21 वर्षात एकदाही मनपाने स्वतःहून स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाहीये। एजन्सी धारक दर 2 वर्षांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करतात, त्यावरच मनपा समाधान मानते। शहरात सुमारे 20 वेगवेगळ्या एजन्सी धारकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून होल्डिंगसाठी 400 पेक्षा अधिक लोखंडी स्ट्रक्चर उभारले आहेत। होल्डिंग्स कोठे असावे याचे साधे निकष कुठेही पाळण्यात आलेले नाहीये। सेवन इथे जवळपास 80 फूट लांब व 40 फूट उंच होल्डिंग चक्क फुटपाथाच्या बाजूला उभारलं आहे। हे होल्डिंग वादळी वाऱ्याने कोसळले तर सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या शेकडो निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागू शकतो। एजन्सी धारकांनी मनात येईल त्या जागेवर होल्डिंग उभारले असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते। दिवसांदिवस होल्डिंगची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे। त्यात 25 ते 30 अनधिकृत होल्डिंग्सही आहेत। प्रत्येक ठिकाणी मात्र सुरक्षेचे निकष पायदळी तुडवण्यात येत आहेत। एकीकडे होल्डिंगची संख्या वाढत असताना खासगी इमारतींवर होल्डिंग उभारणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे। मनपा इमारत मालकाकडून स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र घेते। 8 पेक्षा अधिक खासगी इमारतींवर मोठे होल्डिंग उभारले आहेत। महानगरपालिकेने एखाद्या एजन्सीमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यापेक्षा बॅनर मालक असलेल्या एजन्सीलाच ऑडिट करण्याच्या सूचना केल्यात, हे विशेष। एकीकडे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना मनपाने राष्ट्रीय डेंग्यू दिन विविध उपक्रमांनी साजरा करत एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे। आज दिनांक 16 मे 2024 राष्ट्रीय डेंग्यू दिन महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। या वर्षीचे राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे घोषवाक्य समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा हे आहे। आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या अधिपत्याखाली मनपा सिडको N8 रुग्णालय येथे डेंग्यूबाबत जनजागरण हेतू डेंग्यू जनजागृती प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। यावेळी हस्तपत्रिका वाटप करण्यात आल्या। डेंग्यू विषयक आरोग्य कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात 50 ते 60 नागरिक उपस्थित होते। यामध्ये सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा जीवशास्त्रवेत्ता डॉक्टर अर्चना राणे यांनी डेंग्यू आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती दिली। श्री मिलिंद जबंगी कीटक संहारक यांनी डासांच्या जीवनचक्राबाबत माहिती दिली व कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन केलं। त्यानंतर डेंग्यू प्रतिज्ञा देऊन डॉक्टर मेघा जोगदंड इन्चार्ज आरोग्य अधिकारी सिडको N8 रुग्णालय यांनी कार्यक्रमाचा समारोप केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अर्चना राणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा जीवशास्त्रवेत्ता डॉक्टर मेघा जोगदंड, आरोग्य अधिकारी KB मोरे, आरोग्य पर्यवेक्षक अतुल सुरडकर, आरोग्य निरीक्षक मिलिंद जबंगी, कीटक संहारक दिगंबर कोथळकर, कीटक संहारक शिवाजी गाडे MPW, नंदकुमार झाडगे पर्यवेक्षक सिडको N8 रुग्णालयातील सर्व स्टाफ व झोन क्रमांक 5 चे सर्व मलेरिया कर्मचारी यांनी परिश्रम घेतला। तसेच मनपाचे सर्व आरोग्य केंद्र व सर्व मलेरिया झोनमध्ये डेंग्यू प्रतिज्ञा घेऊन डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांनी दिली आहे।
ग्रामीण पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावून घराकडे येत असताना बाबा पंप ते नगर नाका दरम्यान गाडी अडवून 6 ते 7 जणांनी मारहाण करत रोख रक्कम घेऊन गेले। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामीण पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावून घराकडे येत असताना बाबा पंप ते नगर नाका दरम्यान क्रुझर गाडी अडवून 4 मोटरसायकलवर असलेल्या 6 ते 7 जणांनी वाटेत अडवून मारहाण केली। तसेच रोख रक्कम, अंगठी असा 1,40,000चा माल घेऊन ते गेले। तसेच डोळ्याजवळ मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामीण पोलीस कर्मचारी दीपेश रमेश नागझरे हे दिनांक 15 मे रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या कर्तव्य बजावून येत असताना छावणी रोडवर क्रुझर गाडीने येत असताना 4 मोटरसायकलवर असलेल्या 7-8 जणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच त्यांच्या खिशातील रोख 35,000 रुपये व 1.5 तोळे वजनाची सोन्याची अंगठी असा 1,49,000 यांचा माल व ओळखपत्र, पॉकेट, ATM, आधार कार्ड इत्यादी कागदपत्र बळजबरीने घेऊन गेले। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वीज बिल कमी यावे म्हणून मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून ही घटना पदमपुरा भागात घडली आहे। पप्पू सुभाषराव मडीकर राहणार पदमपुरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वीज बिल कमी यावे म्हणून मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। ही घटना 25 नोव्हेंबर 2022 रोजी पदमपुरा भागात घडली। पप्पू सुभाषराव मडीकर राहणार पदमपुरा असे आरोपीचे नाव आहे। महावितरणकडून करण्यात आलेल्या कारवाईत महावितरणचे पथक वीज मीटरच्या तपासणीसाठी पदमपुरा भागात गेले असता आरोपीने मीटरमध्ये फेरफार करून डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 असे एकूण 12 महिन्यांचे 765 युनिटची चोरी करून 15,636 रुपयांचे महावितरणचे नुकसान केले असून यातील दंडाची रक्कम ग्राहकाने महावितरण कंपनीकडे भरली आहे। परंतु तडजोडीची रक्कम 4,000 रुपये न भरल्यामुळे महावितरण ग्राहकाविरोधात 15 मे रोजी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्कर गोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा। सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यावर कर्ज बुडवल्याची कारवाई होत नाही, परंतु शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते। तर मराठा आरक्षण भेटत नाहीये। मी केलेल्या उपोषणाचा काय फायदा झाला नाहीये। मम्मी पप्पा मला माफ करा, असा मजकूर लिहून एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच वाळूज औद्योगिक परिसरात उघडकीस आली आहे। भाऊ, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुझी आठवण येते, परंतु गोपाळा अर्बन माजलगाव या बँकेतून मी 1 लाख रुपये कर्ज घेतलं होतं।
परंतु काही हप्ते थकल्यामुळे बँकेतून रोज फोन येत आहे. त्यामुळे मला खूप त्रास होतोय. मोठे उद्योजक घेतात व ते कर्ज न भरता पळून जातात. विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यावर काही कारवाई होत नाही, परंतु शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते. तसंच दुसरं कारण मराठा आरक्षण भेटत नाहीये. मी केलेल्या उपोषणाचा काय फायदा झाला नाही. सरकारनं भरपाई करावी. मम्मी पप्पा मला माफ करा. असा मजकूर चिठ्ठीत लिहून एका मराठा युवकाने आत्महत्या केली. दत्ता कालिदास महिपाल, वय अंदाजे 22, शिक्षण 12वी असे मयत तरुणाचं नाव असून तो मूळ शिंदेवाडी, माजलगाव, जिल्हा बीड येथील असून आईवडील शेतकरी आहे. दत्ता महिपाल हा 5 महिन्यांपूर्वी वडगाव येथील सलामपुरे भाड्याने एका रूममध्ये राहत होता. त्याच्यासोबत त्याचा सहकारी कृष्णा पवार हे दोघेही खाजगी कंपनीमध्ये काम करत होते. सहकारी रात्रपाळीला गेला होता तर दत्ता हा रात्री घरी एकटाच होता. दत्ताने एका चिठ्ठीमध्ये बँकेकडून घेतलेले कर्ज न भरता आल्याने बँकेत मला फोन येत आहे व दुसरीकडे मराठा आरक्षण मिळत नाहीये, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहून रात्री भाऊ महेश महिपाल याला व्हॉट्सॲप केला. परंतु महेशने तो मेसेज सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान बघितला आणि तात्काळ वडगाव कोल्हाटी येथे राहत असलेल्या नातेवाईक अशोक सुरवसे यांना फोन करून दत्ताच्या रूमवर जायला सांगितलं. अशोक सुरवसे यांनी दरवाजा उघडलेला असता रूममध्ये जाऊन दत्ताने गळफास घेतल्याचं उघडकीस झालं. घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 64वा दीक्षांत समारंभ येत्या 13 जून रोजी घेण्यात येणार असून या सोहळ्यास पदवी घेण्यासाठी पदवीधारक व PhD धारकांकडून येत्या 31 मे पर्यंत आवेदनपत्र मागवण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 64वा दीक्षांत समारंभासाठी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर दीक्षांत सोहळ्यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आलंय. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 आणि मार्च-एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण व पदवीस पात्र स्थानकांना त्या पदव्यांचा अनुग्रह करण्यासाठी 64वा दीक्षांत समारंभ गुरुवार 13 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यासाठी पदवीस पात्र स्थानकांना उपस्थित व अनुपस्थित पदव्यांना अनुग्रह करण्यासाठी पदवी आवेदनपत्र सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. याकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 आणि मार्च-एप्रिल 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या व त्या पदवीस पात्र अशा स्थानकांनी पदवी आवेदनपत्र दिनांक 31/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा विभागात व्यक्तिशः अथवा टपालाने प्राप्त होतील या बेताने पदवी आवेदनपत्रासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक कागदपत्रा सादर करावी. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 आणि मार्च-एप्रिल 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या व पदवीस पात्र स्थानकांनी येत्या 31 मे पर्यंत आवेदनपत्र सादर करावीत, असे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉक्टर भारती गवळी यांनी केलं आहे. प्रेयसीशी बोलण्याच्या रागातून 2 तरुणांनी चाकू हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बजाजनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रेयसीशी बोलण्याच्या रागातून 2 तरुणांनी चाकू आणि कटरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बजाजनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बद्रीनाथ सखाराम रायकर, राहणार निलजगाव, तालुका पैठण, हा 14 मे रोजी सुमित सुभाष रुपेकर, साजापूर, अरफाज शेख व अन्य 2 जण यांनी बद्रीनाथ रायकर व साक्षीदार चेतक रामसिंग उशारे, मच्छिंद्र जनार्दन मोगल यांना वाटेत अडवून चाकू, कटरने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूचे वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात रायकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पावधीतच रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या केअर सिग्मा हॉस्पिटल या हॉस्पिटलचा विस्तार होणार असून आणखीन भरपूर उपचारांची साधने या ठिकाणी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती केअर सिग्मा हॉस्पिटलचे CMD डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे. सिग्मा हॉस्पिटलचं नवीन बिल्डिंग आपल्याला लवकरच बांधकाम त्याचे चालू होईल आणि याच्यामध्ये 150 ते 200 खाटाची बिल्डिंग याला एक्सटेन्शन म्हणून आपण बांधणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक्सटेन्शन ICU आहे, पेडियाट्रिक युनिट आहे, लहान पोरांची सुपर स्पेशालिटी आहे, नंतर रेडिओथेरपी आहे, पेट स्कॅन आहे, रिहॅबिलिटेशन आहे. या सर्व गोष्टी आपण 1 ते 2 वर्षामध्ये जसं सिग्मा हॉस्पिटलमध्ये पूर्ण फुल फ्लेज हॉस्पिटल राहील जिथे कुठल्याही पेशंटला औरंगाबादहून बाहेर जाण्याची गरज पडणार. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती.
मराठा आरक्षण मिळत नाही, दुसरीकडे डोक्यावर कर्जा. चिठ्ठी लिहून आणखी एका मराठा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. वडगाव कोलाठी येथील घटना. घाटकोपर होल्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यूनंतर मनपाचे होल्डिंग स्वतःहून स्ट्रक्चरल ऑडिट केले नसल्याचे उघडकीस. अद्यापही ऑडिटसाठी मनपा उदासीन. नागरिकांच्या जीविताशी खेळ. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.